मंडळी, यंदाची महाशिवरात्र खूप 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 खास आहे, कारण 2 दुर्मिळ योग यंदा महाशिवरात्रीला एकत्र येत आहेत. आणि म्हणूनच तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही खास उपाय करू शकता. कोणता आहे तो खास उपाय? सगळ्यात महत्त्वाचं कोणते आहेत ते 2 दुर्मिळ योग? चला जाणून घेऊया. यंदाची महाशिवरात्र केवळ धार्मिक सण म्हणून नाही, तर सर्वार्थसिद्धी आणि अमृतसिद्धी यांसारख्या दुर्मिळ योगांच्या संयोगामुळे आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत शक्तिशाली ठरणार आहे. 15 फेब्रुवारी 2026 रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीला महादेवांची कृपा कशी मिळवावी यावर शुभम लोकरे गुरुजी यांनी मोलाचं मार्गदर्शन केलंय. महाशिवरात्री हा भगवान शिवाची आराधना करण्याचा सर्वोच्च दिवस. पण 15 फेब्रुवारीचा हा दिवस विशेष आहे, कारण या दिवशी सर्वार्थसिद्धी आणि अमृतसिद्धी हे 2 अत्यंत शुभ योग एकत्र येतात. ज्योतिषशास्त्रात हे योग कोणतेही कार्य सिद्ध करण्यासाठी आणि मनोकामना पूर्तीसाठी सर्वोत्तम मानले जातात. शुभम लोकरे गुरुजी सांगतात की महादेव एरवी ध्यानमग्न असतात, परंतु महाशिवरात्रीच्या या पवित्र मुहूर्तावर ते आपल्या भक्तांसाठी ध्यान अवस्थेतून बाहेर येतात. या दिवशी शिव अत्यंत जागृत अवस्थेत असतात, त्यामुळे भक्ताने केलेली थोडीशी सेवा आणि आर्तसाद थेट महादेवांपर्यंत पोहोचते. इच्छापूर्ती तसंच ज्या दाम्पत्यांना संतान सुखाची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी गुरुजींनी एक विशेष उपाय सुचवलाय. काय उपाय आहे तो बघूया. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी महाशिवरात्रीच्या दिवशी. त्यानंतर गाईचे शुद्ध तूप थोडे कोमट करायचे आणि हे तूप शिवलिंगावर 108 वेळा अर्पण करत अभिषेक करायचा. महादेवांना दही भाताचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे अभिषेकानंतर दही भाताचा नैवेद्य अर्पण करायचा आणि आपली इच्छा किंवा मनातलं जे काही मनोरथ आहे तुमचं ते महादेवांना सांगायचं आहे. तर मंडळी, या